केंद्र आणि राज्य शासनाने 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासी रूफटॉप ही स्मार्ट योजना आणली आहे। या योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचून स्वयंपूर्ण प्रकाशमान महाराष्ट्र बनवूया असे आवाहन आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी केले। या योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली। येथील महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप या योजनेचा शुभारंभ आमदार आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी ते बोलत होते। केंद्र व राज्यातील भाजपा महायुतीचे सरकार सातत्याने गोरगरीब सर्वसामान्यांसाठी विविध लाभदायी योजना राबवत आहे। प्रत्येक घटनाला लाभ आणि न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच अंतर्गत 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या वीज ग्राहकांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासी रूफटॉप योजना आणली आहे। या अंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 30,000 वीज ग्राहक आहेत। या सर्वांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी इचलकरंजीतील 16 प्रभागात तसेच ग्रामीण भागात कॅम्प लावण्यात येणार आहेत। याचा लाभ वीज ग्राहकांनी घ्यावा। त्याचबरोबर या योजनेपासून एकही ग्राहक वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार आवाडे यांनी केले। या योजनेत आवश्यक ती पूर्तता केल्यानंतर महावितरण कंपनीच्या वतीने सोलर पॅनल बसवून दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी महापौर उदय धातुंडे व उपमहापौर अनिल डाळ्या यांनीही पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकाशमान व शून्य वीज बिल संकल्पनेला सहकार्य करावे असे आवाहन केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते या योजनेला लाभ घेतलेल्या पहिल्या 10 ग्राहकांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि योजनेची माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले। स्वागत करून प्रास्ताविक महावितरणचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल यांनी योजनेची सविस्तर माहिती विशद करताना बीपीएल आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामान्य ग्राहक यांच्यासाठी असलेली सवलतीची माहिती दिली। यावेळी मंगलराव माळगे, चंद्रकांत पाटील, नगरसेविका अलका स्वामी, रुपाली सातपुते, अरुणा बचाटे, सपना भिसे, श्रीरंग खवरे, रवी रजपुते, भाऊसावळे, सतीश मुळीक, राजू बोंद्रे, सुशांत कलागते, मनोज साळुंके, अभिजित वाळवेकर, प्रसाद खोबरे, सूरज बेडगे, शीतल पाटील, अमेय जाधव, सुभाष गोटखिंडे आदींसह इचलकरंजी शहर व आसपासच्या ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते। या माध्यमातून ही योजना या ठिकाणी आहे। इथं लोकप्रतिनिधी आहेत, इथं सरपंच आहेत, इथं एक लोकप्रतिनिधी 20-20 हजार लोकांना मतदार आहेत। किंवा जर लोकसंख्या बघितली तर 30-40 हजार लोकांना तुम्ही प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करताय। तिथं किमान प्रत्येक तुमच्या मतदारसंघामध्ये जर नगरसेवक असाल इचलकरंजीचे तर इचलकरंजीच्या मध्ये किमान 5 ते 6 हजार उमरे जिथं तुम्हाला त्या ठिकाणी लाईट मिळते। आज आम्ही रेकॉर्ड केला की आज इचलकरंजी विधानसभा मध्ये या ठिकाणी 30,000 लाभार्थी आहेत जे या योजनेचा फायदा या ठिकाणी घेऊ शकतात। 30,000 लाभार्थी, संख्या बारकी नाही आहे। जर या लाभार्थ्यांची संख्या जर बघायची म्हटली तर 30,000 त्यांच्यावरती मान्य गोंदिल साहेबांनी त्या योजनेचा पूर्ण आढावा घेतला। जर बीपीएल आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर त्यांनी 2,500 रुपये भरायचं आहे। SC आणि ST कॅटेगरी मध्ये असेल तर त्यांनी 5,000 रुपये भरायचं आणि जनरल कॅटेगरी मध्ये असेल त्यांनी 10,000 रुपये भरायचं। या योजनेच्या माध्यमातून ज्यांचं महिन्याला 100 युनिट पेक्षा कमी कंझम्पशन आहे या योजनेचे 30,000 ग्राहक ऑलरेडी डिफाईन केलेले आहेत। ह्याचा जे आपण जे ग्राहक आहेत ते जे लाभार्थी आहेत तुमच्या भागामध्ये या योजनेचा फायदा त्या ठिकाणी पोहोचणार आहे। मी मुद्दाम सांगतो अक्षय हजारे उभा राहा। अक्षय हजारे हे यांच्याकडे मी आपल्या पक्षाच्या वतीनं आमदारांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी त्यांना मी जबाबदारी दिली। ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना आपण कॅम्प राबवली, ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणीची KYC अपलोड करण्यासाठी आपण कॅम्प राबवल्या, त्याच पद्धतीनं प्रत्येक 16 वॉर्डामध्ये 16 कॅम्प त्या ठिकाणी होणार आहेत आणि गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण आमदारांच्या वतीनं त्या ठिकाणी कॅम्प राबवतोय। एकही लाभार्थी त्या ठिकाणी वंचित राहता कामा नये। एकही माणसाला
या योजनेपासून तो पाठीमागे राहता कामा नये ह्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतो. हे सगळं माननीय प्रधानमंत्री PM सोलार योजनेच्या माध्यमातून एक KWD साठी 30,000 रुपयाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली, 2 KW साठी 60,000 रुपये आणि 3 KW साठी 78,000 रुपयाची सबसिडी सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते. परंतु ती सबसिडी खरं म्हणजे ते ग्राहकांना लावायचं, लावल्यानंतर ती सबसिडी त्यांच्या खात्यावरती जमा होते, अशा पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. परंतु ही योजना अशी काय नाही आहे, जो 100 युनिट पेक्षा कमी त्या ठिकाणी ग्राहक जो आहे त्या ग्राहकाला हे MSEB स्वतः जाऊन त्यांच्या घरावरती लावणार आहे. त्यांनी कुठलीही पैसे गुंतवणूक करायची नाही आहे. 4 एजन्सी कोल्हापूर, खरं म्हणजे किती 57 एजन्सीज आहेत, परंतु 57 एजन्सीज पैकी कोल्हापूरला 4 एजन्सी दिलेत. त्यातल्या 4 एजन्सीज तुमच्या घरापर्यंत येतील, तुमचं बघतील आणि त्या ठिकाणी त्या घरावरती सोलार पॅनल लावायचं त्या ठिकाणी काम होईल. 1 KW म्हणजे साधारण महिन्याला 120 युनिट्स त्या ठिकाणी तयार होतं. सपोज तुमचं 80 युनिट समजून जावा की 80 युनिट तुमची तयार केले त्या सोलारच्या माध्यमातून, अतिरिक्त तुमचे 40 युनिट तयार झाले तर ते 40 युनिट पावसाळ्याच्या वेळी ज्यावेळी कमी निर्माण होईल त्यावेळी तुमच्या जे काही जमवलेले जे काही युनिट्स आहेत सोलारच्या माध्यमातून त्या पावसाळ्याच्या वेळेच्या काळामध्ये जिथं कमी होतील मग त्यावेळी 50 होतील, 40 होतील, त्यावेळी ते तुमचे क्रेडिट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. आणि या योजनेचा फायदा असा की पूर्ण वर्षभर तुम्हाला 1 रुपया लाईट बिल भरायला लागणार नाही. ह्या योजनेचा एवढा फायदा आहे की एखाद्या ग्राहकाला कोणी असेल, आज 100 युनिट त्यांनी आता वापरत असतील तर त्यांना 700-800 रुपये लाईट बिल त्या ठिकाणी येतं. 700-800 रुपये लाईट बिल त्या ठिकाणी येत असेल तर त्यांचं लाईट बिल 1 वर्षामध्ये, त्या एखाद्या जनरल कॅटेगरीमध्ये असेल तर 1 वर्षामध्ये त्यांचं ह्या जे गुंतवलेले 10,000 रुपये आहेत ते त्या ठिकाणी पूर्ण त्यांचे नील होणार आहे. ही योजना अतिशय फायदेशीर आहे. या योजनेचा प्रचार त्या ठिकाणी केला पाहिजे. या योजनेचा त्या ठिकाणी तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे. पॅम्पलेट्स निघतील, आपण एक स्टँडर्ड फॉर्मॅट करू